सांगली शहरातील आयुर्विन पुलाची पातळी ही 43 फुटांच्या वरती गेलेली असून सांगली शहरातील कृष्णा नदी परिसरामध्ये जी काही मुकी जनावरे आहेत या मुक्या जनावरांसाठी सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत आहे। हे रेस्क्यू ऑपरेशन ॲनिमल राहत या संस्थेकडून राबवण्यात येत आहे। ॲनिमल राहत ही संस्था स्ट्रे डॉग त्याचबरोबर भटके काही जनावर असतील यांच्यासाठी काम करत असते। आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी पाण्याची पातळी ही 43 फुटांवर गेल्यामुळे जवळपासचा जो काही एरिया आहे नदीचा परिसर या ठिकाणचे भटकी जी जनावर आहेत नदीच्या परिसरामध्ये अडकलेली आहेत हे कळताच ॲनिमल राहत टीम या ठिकाणी दाखल झाली। ॲनिमल राहत रेस्क्यू टीमने आज 5 कुत्र्यांना वाचवलेलं आहे। यामध्ये 5 पिली होती, त्याचबरोबर त्यांची आई सुद्धा होती। या 5 कुत्र्यांना आणि एक मादा कुत्री होती यांना या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर शहरामध्ये जी काही पूरजन्य परिस्थिती निर्माण होत आहे या ठिकाणी काही मुकी जनावरे असतील त्यांना सुद्धा मदत आणि बचाव कार्य ॲनिमल राहत टीमकडून करण्यात येत आहे। सांगली जिल्ह्यातील इतर गावांमध्ये खेडेगावांमध्ये कृष्णाकाठचा जो काही परिसर आहे या ठिकाणी सुद्धा ॲनिमल राहतची टीम सध्या पोहोचत आहे। ॲनिमल राहत सांगली टीमच्या वतीने संपूर्ण सांगली शहरामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सध्या राबवण्यात येत आहे आणि यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारचे स्ट्रे डॉग किंवा इतर काही भटकी जनावरं या ठिकाणी अडचणीमध्ये आहेत असं आढळल्यास या संबंधित ॲनिमल राहत रेस्क्यू टीमला टोल फ्री नंबरवरती कॉन्टॅक्ट करण्याची सुद्धा सूचना ॲनिमल राहतच्या टीमकडून करण्यात आलेली आहे। देशाच्या एका कोपऱ्याला लाखो कुत्र्यांना मारण्याचा कट रचला जातो तर सांगलीमध्ये मात्र जे काही श्वानप्रेमी आहेत यांच्याकडून राहत टीमला कॉन्टॅक्ट करून रेस्क्यू करण्यासाठी विनंती सुद्धा केली जात आहे।